नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, BMS ॲडमिशन किती मार्क्सला मिळेल ह्याच्याविषयी अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. अगदी स्टेप बाय स्टेप प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगणार आहे. तर गव्हर्नमेंट BMSसाठी आपल्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार पहिल्याच राऊंडमध्ये जर ॲडमिशन पाहिजे असेल तर आपल्याला किती मार्क पाहिजेत, म्हणजे आपण सेफ झोनमध्ये आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आलेले आहेत तर तेही विद्यार्थी अगदी BMS गव्हर्नमेंट किंवा BMS प्रायव्हेटसाठी सुद्धा किती मॉपअप राऊंडपर्यंत मार्क पाहिजेत, म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर अगदी मी तुम्हाला पहिल्या राऊंडचा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा सुद्धा BMSचा कट ऑफ सांगणार आहे. आणि त्याचबरोबर लास्ट राऊंड म्हणजेच मॉपअप राऊंडचा सुद्धा अगदी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचा सुद्धा किती मार्क लागू शकणार आहे तेही अगदी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर स्क्रीनवरती पूर्णपणे मी हा डाटा पूर्णपणे काढलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ते अगदी ही प्रत्येक कॅटेगरीनुसार BMS मी अगदी फर्स्ट राऊंडचा प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हा पूर्णपणे डाटा काढलेला आहे. तर अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते. तर प्रथम ओपन कॅटेगरीसाठी आपण पाहूयात. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्याच राऊंडला किती मार्क पाहिजेत, म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत. अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, मी लक्षात येईल. तर अगदी इथं 320 मी हा काढलेला आहे प्रायव्हेटचा आणि 340 हा मी गव्हर्नमेंटचा काढलेला आहे पहिल्या राऊंडचा. म्हणजे तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत. ह्या मार्कपर्यंत तुम्हाला येत असेल तुम्हाला नक्कीच ह्या वर्षीसुद्धा BMSला गव्हर्नमेंटला पहिल्या राऊंडमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. का सांगत आहे कारण आणि खूप सारे नवीन कॉलेजेस BMSचे सुद्धा येत आहेत, त्यामुळे आपल्याला कट ऑफ हा कमी पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जो मॉपअप राऊंड जो आपल्याला स्ट्रे वॅकन्सी राऊंड असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी किती मार्क आहेत, म्हणजे आपण सेफ झोनमध्ये आहेत, अगदी लास्टपर्यंत आपण थांबू शकतो. तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी पाहू शकता. तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 290 आणि 300 एवढ्या रेंजमध्ये असं सध्या तरीसुद्धा तुम्ही अगदी मॉपअप राऊंडपर्यंत सुद्धा जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थीसुद्धा अगदी शेवटपर्यंत थांबल्यानंतर सुद्धा तुम्हाला तिथे कॉलेज मिळण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत. तर हे प्रत्येक कॅटेगरीवाईज सांगत आहे. तर त्यानंतर EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी पहिल्या राऊंडचा 315 आणि 335 असं हे मी दोन्ही सांगत आहे, तुम्ही पाहू शकता. हे गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा पहिला राऊंडचा सेफ झोन आहे. आणि लास्ट राऊंडचा तुम्ही पाहिला तर 288 to 298 एवढा हा मी पूर्णपणे मॉपअप राऊंडचा कट ऑफ काढलेला आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 310 ते 330 एवढा हा मी कट ऑफ पूर्णपणे सेफ झोनचा काढलेला आहे OBCच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि स्ट्रे वॅकन्सी म्हणजेच मॉपअप राऊंडसाठी सुद्धा आपल्याला 290 ते 300 एवढा मी हा कट ऑफ पूर्णपणे काढलेला आहे. त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 310 ते 330 एवढा हा मी कट ऑफ काढलेला आहे फर्स्ट राऊंडचा सेफ झोनमधला. आणि त्यानंतर मॉपअप राऊंडचा सुद्धा तुम्ही पाहिलं 288 to 298 हा मी मॉपअप राऊंडचा म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा हा मी कट ऑफ गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा BMSचा काढलेला आहे. त्यानंतर विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 300 ते 320 एवढा हा मी सेफ झोनचा हा कट ऑफ काढलेला आहे. आणि त्याचबरोबर 285 to 295 हा मी पूर्णपणे मॉपअप राऊंडचा हा कट ऑफ काढलेला आहे. आणि त्याचबरोबर तुमची जो आपण इथे मी कॅटेगरी तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी झूम करून, म्हणजे लक्षात येईल. किंवा ज्या विद्यार्थ्यांना अगदी स्क्रीनशॉट घ्यायचा असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी स्क्रीनशॉट घेऊन अगदी तुम्ही पाहू शकता आपापल्या कॅटेगरीनुसार, म्हणजे आपल्याला किती मार्क येत आहेत. जी OMRची आन्सर की आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्यानुसार आपल्याला मार्कांची रेंज कळालीच आहे. त्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंट मिळेल BMS का गव्हर्नमेंट प्रायव्हेट BMS मिळेल. अगदी पहिल्या राऊंडपासून ते अगदी मॉपअप राऊंडपर्यंत आपण कुठल्याच सेफ मार्कापर्यंत आहेत, म्हणजे आपण सेफ राहू शकतो. म्हणजे आपण लास्ट राऊंडपर्यंत आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथे ॲडमिशन मिळेल का, तर हे प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हे लक्षात येईल. त्या अनुषंगाने मी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत घ्यायचं असेल तर सध्या आमची पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी मला एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि आमच्या काउन्सिलिंगमध्ये येऊ शकता. आणि पुढची मी कॅटेगरी तर काढलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता NT1. तर NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी ते पूर्णपणे अगदी हा कॅटेगरी वाईज दाखवत आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला 295 to 315 म्हणजे 315 एवढा जर तुम्ही येत असाल तर तुम्ही सुद्धा अगदी पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा सेफ झोनमध्ये आहेत BMSसाठी. आणि जो मॉपअप राऊंड आहे ते 280 to 290 एवढा हा मी मॉपअप राऊंडचा हा कट ऑफ NT1चा काढलेला आहे. त्याचबरोबर NT2चा जर आपण कट ऑफ बघितला तर 305 ते 325 एवढा हा मी फर्स्ट राऊंडचा मी हा सेफ झोनचा कट ऑफ काढलेला आहे. आणि NT2चा जो मॉपअप राऊंड आहे त्याचा 290 to 300 एवढा मी हा मॉपअप राऊंड काढलेला आहे. त्यानंतर NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 305 ते 325 एवढा हा फर्स्ट राऊंडचा मी सेफ झोन काढलेला आहे. त्याचबरोबर मॉपअप राऊंड पाहिला तर 290 ते 300 पर्यंत सुद्धा तुम्हाला मार्क येत असतील तरीसुद्धा तुम्हाला अगदी शेवटपर्यंत तुम्हाला तिथे BMSचं कॉलेज मिळणार आहे. त्यानंतर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी हा कट ऑफ इथं काढलेला आहे 285 to
05 म्हणजे 305पर्यंत सुद्धा तुम्ही येत असाल एस सी कॅटेगरीचे विद्यार्थी, ते विद्यार्थी अगदी पहिल्याच राऊंडमध्ये त्यांना BMSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. आणि 285 हा मी प्रायव्हेटचा पहिल्या राऊंडचा एस सी कॅटेगरीचा सेफ झोन मी काढलेला आहे. आणि त्याचबरोबर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी तुम्हाला स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत सुद्धा जो जायचा असेल तरीसुद्धा 270पर्यंत सुद्धा तुम्हाला मार्क येत असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत. प्रायव्हेट BMSसाठी आणि गव्हर्नमेंटसाठी सुद्धा तुम्ही 285पर्यंत असाल तरीसुद्धा तुम्ही एस सी कॅटेगरीचे विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत मॉपअप राऊंडपर्यंत. आणि त्यानंतर एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 240 हा मी कट ऑफ काढलेला आहे प्रायव्हेटचा आणि 260 हा गव्हर्नमेंटचा काढलेला आहे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्या विद्यार्थीसुद्धा पहिल्या राऊंडमध्ये सेफ झोनमध्ये आहेत. आणि 235 ते 250 हा मी मॉपअप राऊंडचा हा एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ काढलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पाहिला असाल. अगदी BMSसाठी आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर तुम्ही अगदी व्यवस्थित चॉईस फिलिंग करा. म्हणजे तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग केली तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट तुमच्या मार्कनुसार तुम्हाला तिथे पहिल्याच राऊंडला अलॉटमेंट मिळू शकतं. आणि जे विद्यार्थ्यांना कमी मार्क येत आहेत ते विद्यार्थी अगदी मॉपअप म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत आले आणि व्यवस्थित तुम्ही चॉईस फिलिंग केली, प्रेफरन्सेस लिस्ट अगदी व्यवस्थित टाकले तरीसुद्धा तुम्हाला तिथे शेवटपर्यंत ह्या मार्कापर्यंत कॉलेज अलॉट होऊ शकणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे हे डाटा मी पूर्णपणे काढलेला आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी BMS ॲडमिशनसाठी किती मार्क लागणार आहेत हे तुम्हाला पूर्णपणे एक अंदाज आलेलाच असेल. तर जे काही विद्यार्थी किंवा पालक हा व्हिडिओ पाहत आहेत ते विद्यार्थी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवर तुम्ही नंबर पाहत आहेत. एनी टाईम कॉल मेसेज करून मला डिटेल्स विचारू शकता आणि आमच्या काउन्सिलिंगमध्ये येऊ शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी BMS खूप मार्क कमी आहेत आणि BMS करायचं आहे आणि अदर राज्यांचं सुद्धा तुम्हाला जर ॲडमिशन पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही अगदी मला कॉल मेसेज करू शकता. जस्ट इलिजिबलवाल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अदर राज्यांमध्ये सुद्धा फार कमी फीमध्ये सुद्धा तिथे ॲडमिशन होत आलेले आहे. तर त्यामुळे कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मला कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला BMS डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करून तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.